वाईट सवय हा नुसता बायकामध्ये नसतो, पुरुषामध्ये असतो, हे लक्षात घ्या. कोई भी इंसान दूसरा दुलावा नाही आहे हे लक्षात घ्या. प्रत्येक माणसाचे दोन मन असतात, बाहेरचं वेगळं असतं आणि आतलं वेगळं असतं, पण आतलं मन लगेच कळत असतं. अशा गोष्टी असतात काही. एका माणसाला सवय होती सुंदर व्हायला पाहिले की त्याच्या मनात किती होत. अशा प्रकारचा त्याला मानसिक तणाव होता, हा रोग होता मला माहिती. पण मी त्याला सांगायचो, बाबा रे आता सवय थांबव. तेव्हा तू जवान होता, वेगळा होता, आता म्हातारपण झालाय, 55 वर्षात झालेला आहे, पण त्याची काही सवय जात नाही. त्या प्रकारचा माणूस आहे. त्याला तो स्वतःला म्हणत मी चंचल आहे, माझ्या राशीमध्ये चंचलपणा आहे. अहो चंचलपणा नाही, तुझ्या राशीमध्ये चावटपणा आहे, चावटपणा. अरे कुठतर थांब, पण काय तो काय थांबत नाही हो. अशा प्रकारचा रोगी आहे. अहो धंदा पाणी करत होता, व्यवसाय करत होता, व्यवस्था चालत होता, पण तो त्याच्या व्यवसायावर तो भटकत होता. अशा कुठल्याही सुंदर महिला पाहिल्या की त्याला फ्रेंडशिप करायचे मन होत होतं. अशा काळ्या खुल्या माणसाला कशा बायका पडतात मला माहित नाही हो. बघितलंच मी. अहो त्याचा व्यवसायाचा पैसा ह्यात बुडून गेला हो. धंदा पाणी चौपट राजा. बायको म्हणत होते की बाबा रे तू एवढा दिवसापासून व्यवसाय करतो, पैसा कुठं जातो. तर बायको म्हणते, बायकोला तो जबाब देतो, काय करू, व्यवसाय नाही, धंदा पाणी शॉर्ट झाला, काय करावं. अशा प्रकारचा तो बहाणा करत असेल. पण तुम्हाला सांगू मित्रांनो, हे सगळे पैसे त्या बाईच्या नादात गळवत होता. आपल्या जे कमायचे पैसे तोही टाकत होता. अशा प्रकारचा तो रोगी होता. अहो अखेरला काय झालं, त्या माणसाचे पैसा, धंदा, दुकान त्यांनी विकून सत्यानाश केला. बर्बाद झाला बायकाच्या वाटी. बर्बाद झाल्यानंतर काय झालं हो, पोरं बायको सगळे रस्त्यावर आले. अशा गोष्टी घडल्या. करता करता त्या माणसाला आजार पण लागला, एड्सची बिमार झाली. आज तो एड्सचा मरीज आहे. त्याला दवाखान्यात घेऊन जाणार कोण नाही. त्या आजारपणाच्या शोकमुळे कोणी त्याला शिवत सुद्धा नाही. गॅलरीच्या बाहेर ठेवलंय, खा खा काही करा, जीवत राहा, तू गेला तर बरं होईल बाप, तुझ्यामुळं आमचं काही जमत नाही. आमचं लग्न आलं तरी मोडून जातात, कारण तुझ्या घरात एक आजारी माणूस आहे. बापाला पोरं म्हणतात, पप्पा तू कधी मरणार, कारण तुझ्या या वाईट सवयीमुळं आम्हाला तर तुम्ही बर्बाद केलाय. आमच्या पोरांच्या बायकोचे वय झालेत हो, पोरांचे त्यांचं लग्न करायचंय, तू लवकर मर, म्हणजे लोक थोडं समाधान होईल. आमच्या घरात कोण लग्न करायला तयार नाही तुझ्या आजारपणामुळं. तुला एड्स झाला, एड्स बरा तुझं कधी होणार नाही.